जेव्हा न्यूयॉर्कहून येताना मला सामान दिलेलं, खाद्यपदार्थ होते आणि काय काय होते वगैरे या सगळ्या गोष्टी म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करूया. हातामध्ये किती पण मुरडली तरी सुद्धा परत होती तशी आणि एकदम मऊ होते. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? बरे आहात ना? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आत्ता वाजलेले आहे सकाळचे 9:30 आणि मी खूप जास्त घाई गडबडीत आहे. ऍक्च्युली सियानाला सकाळी शाळेला सोडलं, त्याच्यानंतर चेतन सुद्धा ऑफिसला गेलेले आहेत आणि आज शौर्याला स्कूलला सोडायचंय. पण आज शौर्याला थोडंसं लेट सोडायचंय, लेट नाही सोडायचं ऍक्च्युली. आज आहे माझी पॅरेंट्स टीचर्स मीटिंग विथ शौर्या टीचर. शौर्य सगळ्यांना हाय कर. तर इथे शौर्य आहे आणि शौर्याची आज पॅरेंट्स टीचर्स मीटिंग आहे. तर मी आता त्याला आवरून रेडी केलंय, तुम्हाला पण दाखवते. माझं पण आवरून रेडी झालेलं आहे आणि आता शौर्याला मी मिल्क देणार आहे पिण्यासाठी. आज सकाळी मी त्याला विचारलं पण तो नाही म्हणला. नाही तर जनरली कसं की सकाळी उठल्या पहिले ब्रश केलं की मग तो दूध पितो, पण मग आज नाही. तर मग आता विचारून बघते की पिणार आहे का. आणि खूप जण म्हणतील की शौर्य बॉटलमधलं दूध पितो का, तर नाही, हे सिपर आहे, फक्त ते बॉटल सारखं दिसतं. तर म्हणजे ह्याचं हे वेगळं असतं वरचं, तर हे सिपर आहे. आणि त्याच्याने काय होतं की मग सांडत वगैरे नाही दूध. नाही तर इथे सगळीकडे कार्पेट वगैरे असतात ना, त्यामुळे जनरली इथे सिपरनीच द्यायचं पद्धत आहे. पण सियाना म्हणाल तर सियाना अशा कपमधनं दूध पिते स्ट्रॉनी. तर आता मी शौर्याला व्यवस्थित त्याची वॉटर बॉटल, बॅकपॅक आणि एक ब्लँकेट, त्याचं एक टॉय, या सगळ्या गोष्टी मला नेहमी भराव्या लागतात बॅकपॅकमध्ये आणि ते तसं सगळं द्यावं लागतं. तर आता मी काय म्हटलं की शौर्याला सोडून यायचं आणि मग नंतर परत पेरेंट्स टीचर्स मीटिंगसाठी तिकडे जायचं. त्याच्यापेक्षा मी काय करते की मला जेव्हा जायचंय पेरेंट्स टीचर्स मीटिंगला त्याच वेळेस त्याला पण ड्रॉप करीन. तर म्हणून आज आम्ही सोबतच जाणार आहोत. इथे शौर्य बसलाय आणि मी तुम्हाला म्हणलं की शौर्याला दाखवते आणि मला वेळच मिळाला नाही. म्हणलं आता बकल करतोय तो कार सीट, तर म्हणलं पटकन दाखवते. आणि त्याला कार सीट स्वतःच बकल करायची असते, मला नाही करू देत तो. तर पहिले मी त्याला ट्राय करू देते आणि मग त्याच्यानंतर मग मी त्याला हेल्प करते. तर आता आम्ही निघालोय आणि मस्त ऊन पडलंय आज, खूप जास्त थंडी. तिकडे न्यूयॉर्कला एवढी थंडी होती आणि इथे एकदम गरमी आहे. म्हणजे लिटरली जॅकेट वगैरे पण घालायची काही गरज नाही आहे, अशी गरमी आहे इथे. एका टी शर्टवरती काम चालून जात आहे. आणि न्यूयॉर्कमध्ये लिटरली जर पार्किंग लॉटमध्ये पण जायचं असलं ना तर तुम्हाला जॅकेट, टोपी, मफलर, ग्लव्ह सगळं घालून जावं लागतं. तर सदर्न कॅलिफोर्नियामध्ये राहण्याचं हेच एक बेनिफिट आहे की इथे वेदर खूप चांगलं असतं. थंडी खूप कमी महिन्यांसाठी असते, तर त्यामुळं मग जास्त थंडीचा वगैरे त्रास होत नाही. मग शौर्याच्या शाळेच्या इथे आलोय, गाडी पार्क करते पण आता जागाच नाही इथे पार्किंगला. इथे पार्किंगचा कायम प्रॉब्लेम असतो शाळेच्या इथे. तर जस्ट आता मी शौर्याच्या पॅरेंट्स टीचर्स मीटिंगला जाऊन आले. आणि एवढ्या लहान मुलांची पॅरेंट्स टीचर्स मीटिंग अशी काय फार म्हणजे त्याच्यामध्ये अभ्यासाचं असं फार नसतं, जस्ट जनरलच त्यांनी सांगितलं. म्हणजे अल्फाबेट्स म्हणा किंवा कलर, शेप्स आणि नंबर्स, एवढ्याच गोष्टी महत्वाच्या होत्या. तर ते तर सगळं शौर्याला येतं व्यवस्थित वगैरे. बाकीच्या गोष्टी सांगतात ते त्या असतात की बिहेवियरल गोष्टी असतात. म्हणजे शाळेमध्ये त्यांची इतर मुलांशी कसे वागतात किंवा सांगितलेल्या सूचना ऐकतात की नाही, किंवा शेअरिंग, टॉईजचं शेअरिंग करतात की नाही, बाकीच्या मुलांशी इंटरॅक्ट करतात की नाही, असे बरेच पॉइंट्स असतात. तर ते सगळे पॉइंट्स आपल्याला ते म्हणजे एक्सप्लेन करून सांगतात. तर शौर्याचं सगळंच व्यवस्थित होतं. आणि आय थिंक एका ह्याच्यातच त्यांनी सांगितलं की स्मॉल, बिग, लार्ज आणि बिगेस्ट असं असतं. तर त्याला प्रत्येक ह्याचं सायझिंग अजून तेवढं कळत नाहीये. तर एकदम छोटं आणि एकदम मोठं असेल तर तो सांगू शकतो स्मॉल आणि बिग. पण प्रत्येक त्याच्यातले जसं जसं चढता क्रम उतरता क्रम असतं ना आपल्याला शाळेमध्ये, त्या टाईपमध्ये गोष्टी अरेंज करायला सांगितल्या. तर ते अजून त्याला येत नाहीये. तर मग टीचरनी काय सांगितलं की तुम्ही जेव्हा बाहेर कुठे जाता किंवा त्याच्याशी काही बोलता तेव्हा त्याला सांगत राहा की ही छोटी गोष्ट आहे किंवा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, असं तुमच्या बोलण्यामध्ये जास्तीत जास्त वेळा येऊ देत, जेणेकरून त्याला त्याच्यातला फरक व्यवस्थित समजेल.
तर अशी झाली मस्त पॅरेंट्स टीचर्स मीटिंग आणि मला वाटलं की होऊन जाईल एक अर्ध्या तासात वगैरे, पण लिटरली 1 तास होते मी तिकडे. सगळं काही एक्सप्लेन केलं, ह्याच्या पुढच्या टर्म मध्ये काय काय शिकवणार आहेत वगैरे ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. आणि मी म्हणलं की घरी आल्या मस्त आता थोडासा चहा पिते. ऍक्च्युली येता येता माझी ना 2 कामं होती. मला थोडंसं पोस्ट ऑफिसमध्ये पण जायचं होतं, तर तिथे पण जाऊन आले, पण जे काम करायला गेले ते काय झालंच नाही. तर मग तिकडून आता घरी आले, म्हणलं मस्त गरमागरम थोडा चहा प्यावा. घरी आल्यानंतर मी मस्त चहा वगैरे एन्जॉय केला, ते तर मी तुमच्याबरोबर शेअर केलंच. आणि त्याच्यानंतर आमच्या शेजारच्या घरामध्ये काम चालू आहे, तर म्हणून मग आमचे नेबर्स जे आहे तर ती आली होती, म्हणजे शेजारी. तर तिच्याशी बोलण्यामध्ये कसा 1 तास गेला मला कळलं पण नाही. बडबड करत राहिले, पण नंतर लक्षात आलं अरे आपल्याला काम आहे वगैरे. तर मग त्यांच्याशी बोलून वगैरे झालं आणि म्हणलं की आता लंच करावं काहीतरी. तर मग भेंडीची भाजी तर केलेली होतीच, मग मी म्हणलं की आता त्याच्यासोबत काहीतरी बनवूया. पण म्हणलं त्याच्या आधी मला लक्षात आलं की तुमच्याबरोबर हे पण शेअर करायचं होतं की आईने जेव्हा न्यूयॉर्कहून येताना मला सामान दिलेलं खाद्यपदार्थ, मी तुमच्याबरोबर शेअर पण केलं होतं त्या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. तर ते हे सामान ह्या पिशवीत ठेवलं होतं आणि आम्हाला तिथे विमानात म्हणजे काय सिक्युरिटी चेक करतो ना आपण, तर त्यावेळेस आम्हाला साईडला हे केलं होतं, म्हणजे बॅग साईडला केल्या होत्या, कारण की खाद्यपदार्थ होते आणि काय काय होते वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणलं तुमच्याबरोबर पण शेअर करूया. कुठल्या खाद्यपदार्थामुळे आमची बॅग अडवली होती आणि कसं चेकिंग केलं वगैरे या सगळ्या गोष्टी पण शेअर करूया. तर पहिल्यांदा दाखवते की ऍक्च्युली आईने काय काय दिलं होतं ते. तर फार सामान नव्हतं ऍक्च्युली. भारतातून येतानाच आई इथे सगळं सामान घेऊन आली होती, पण त्यावेळेस पण त्यांचं बॅगेचं म्हणजे वजन जास्त झालं होतं बॅगांचं. तर म्हणून काही वस्तू तिने सानिकाच्याच घरी ठेवल्या होत्या. तर म्हणून मग आत्ता जेव्हा मी गेले होते तेव्हा येताना म्हणलं की त्या वस्तू घेऊन येऊया. तर तशा त्या वस्तू आहेत, भारतातूनच आणलेल्या वस्तू आहेत, पण सानिकाच्या घरी ठेवल्या होत्या, त्या मी आत्ता घेऊन आले. तर सगळ्यात पहिले तर आईने दिलेल्या आहेत शेवया. तर हे शेवयाचं एक पाकिट आहे आणि मला ना शेवयाची खीर खूप जास्त आवडते पर्सनली मला स्वतःला. आणि म्हणून मग आईनी भारतातून येताना शेवया घेऊन आली होती. आणि आमच्या इथे एक ओळखीच्या आहेत काकू, त्याच नेहमी शेवया वगैरे करून देतात. आणि आईनी शेवयाची ही 2 पाकिटं आणलेली आहेत ऍक्च्युली. तर कधी एकदा ह्या शेवयांची खीर करीन असं झालंय. त्याच्यानंतर परत माझंच फेवरेट आहे, तर ही भेळची पाकिटं आहेत. हे कल्याण भेळ 2 पाकिटं होती, तर ती पण आणली होती, पण तिथे सामान जास्त झाल्या कारणाने आईने तिथे काढून ठेवली होती. आणि आम्हाला अडवलं ते ह्याच्यासाठी, कारण की हे पीठ होतं त्याच्यामध्ये. तर हे जे आहे ना हे नाचणीचं पीठ आहे, तर हे पण भारतातून आणलेलंच नाचणीचं पीठ आहे. आणि जेव्हा हे पीठ वगैरे अशा पदार्थ असतात ना, म्हणजे खाण्याचे पदार्थ पीठ वगैरे, तर त्यावेळेस जनरली ते चेकिंग जास्त करतात, कारण की कसलं पीठ आहे काय आहे असं म्हणजे पावडर सदृश्य दिसतं ते. तर म्हणून मग त्याचं चेकिंग वेगळं करतात. तर म्हणून मग या पिठासाठी कदाचित आम्हाला थांबवलं असावं असं मला वाटतंय. पण एकदा का त्यांनी सगळं चेक केलं आणि हे रागी फ्लॉवर आहे वगैरे ते सगळं त्यांच्या इथे सिस्टीममध्ये येतच असेल मे बी, तर त्याच्यामुळे मग काय नाही प्रॉब्लेम काय नाही आला, फक्त एक्स्ट्रा चेकिंग केलं. तर हे ते पीठ आहे नाचणीचं. तर ऍक्च्युली मी आता म्हणलं की मी नाचणीच्या भाकऱ्या बनवणार होते स्वतःसाठी जेवणासाठी. सियाना शौर्याला तर पोळीच आवडते, त्यांच्यासाठी तर पोळीच बनवते. पण आता मग लंचला कोणीच नाही, मी एकटीच आहे, तर माझे फेवरेट नाचणीच्या भाकऱ्या आहेत, आईने शिकवलेली रेसिपी आहे. तर म्हणून मग म्हणलं की चला नाचणीच्या भाकऱ्या करूया. तर या ज्या भाकऱ्या आहेत ना, तर त्या भाकऱ्या पण म्हणू शकत नाही आणि पोळ्या पण म्हणू शकत नाही. ऍक्च्युली थालीपीठाप्रमाणे आपल्याला त्या थापायच्यात. आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी पीठ आणि 1 वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे. आणि आपल्याला नाचणीच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे. तर आता 1 वाटी पाणी घेतलंय आणि गॅसवरती मस्त उकळून घ्यायचंय. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यातच आता मीठ ऍड करू शकता, जेणेकरून भाकरीला चव येईल एक. आणि आय एम शुअर की प्रत्येकाची पद्धत वेगळी असणार, भाकऱ्या वेगळ्या पद्धतीने पण करता येत असतील नाचणीच्या, पण मी उकड काढून भाकऱ्या बनवणार आहे. ज्या वाटीने पाणी घेतलं ना त्याच वाटीच्या मापाने आपल्याला नाचणीचं पीठ पण घ्यायचंय. एकाच एक प्रमाण आहे. इथे पाणी उकळतंय आणि या नाचणीच्या भाकऱ्या किती हेल्दी आहेत हे मी तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही. जर का तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी वगैरे असेल तर तुम्ही कॅल्शियम आयर्न ह्याच्या सगळ्यासाठी नाचणी खाणं खूप जास्त महत्वाचं आहे. ऍक्च्युली डे टू डे लाईफमध्ये आपल्या नाचणी आपल्या जेवणामध्ये ऍड करणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर तसं बघायला गेलं तर आपण नेहमी ज्वारीचीच भाकरी केली जाते आपल्याकडनं आणि गव्हाच्या पोळ्या, पण नाचणी सुद्धा यूज करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला हेच सांगायचं की नाचणीचं किती महत्व आहे आपल्या ह्याच्यामध्ये जेवणामध्ये आहारामध्ये.
तर म्हणून मी पण आता नाचणीच्या भाकऱ्या करायला चालू केलंय. आणि मला ह्याच्यासाठी मोटिवेट केलेलं आहे आईनी, कारण की आईनीच मला ही रेसिपी शिकवलेली आहे. पाणी आता मस्त उकळतंय, तर आपल्याला गॅस एकदम लो वरती करायचा आहे आणि हे नाचणीचं पीठ आहे हे ह्याच्यामध्ये ऍड करून मस्त फटाफट हलवून घ्यायचं आहे. सगळं छानपैकी एकजीव करायचं, ट्राय करायचं, मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला झाकण घालून ठेवायचंय. तर आता असं झालंय ते पीठ आणि ह्याच्यावरती झाकण घालून आता 20 ते 25 मिनिटं मस्त या पिठाला वाफ येऊ द्यायची आणि छान रेस्ट होऊ द्यायचं. आणि मग त्याच्यानंतर पुढची जी रेसिपी आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करते. पीठ ठेवून आता बरोबर अर्धा तास झालेला आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त पण ठेवता आलं तरी पण तुम्ही ठेवू शकता. पीठ खूप छान मुरतं म्हणजे, पण मला आता लवकर करायचं म्हणून मी अर्धा तास ठेवलंय, मिनिमम अर्धा तास. तर असं दिसतंय आता पीठ आणि छान तुम्ही ह्याचे ना पीठ मळून गोळे करून घ्यायचे. आणि जेव्हा तुम्ही हे थापणार ना त्यावेळेस तुम्हाला एक काय म्हणूया प्लास्टिक पेपर वगैरे असतो ना तसं, म्हणजे थालीपीठ वगैरे आपण कधी प्लास्टिक पेपरवर असं थापतो ना धपाटे वगैरे, त्या टाईप मध्ये तुम्हाला याचे छोटे छोटे असे थापून पोळ्या करायच्या आणि डायरेक्ट तवा गरम करून तव्यावर प्लास्टिक पेपर उलटा करायचा आणि मग शेकून घ्यायचं. एकदम आरामात असे गोळे होतात ह्याचे, काहीच जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. आणि आता माझ्याकडे ना प्लास्टिकचा पेपर म्हणजे प्लास्टिक कागद नाहीये माझ्याकडे, तर इथे आम्ही जो बेकिंगला यूज करतो ना बटर पेपर, तर तोच मी यूज करणार आहे. बटर पेपरवरतीच ठेवून लाटण्याने छानपैकी लाटून घेणार आहे मी सरळ. माझं मध्ये मध्ये डाएट चालू असतं, तर डाएटसाठी तर हे परफेक्ट आहे. कारण की जेव्हा आपण डाएट करतो तेव्हा पूर्णतः कधीच कार्ब्स सोडायचे नसतात. कार्ब्स थोडे ना थोडे तुमच्या डेली आहारामध्ये पाहिजेतच, पण तुम्हाला कॉम्प्लेक्स कार्ब्स खायचे आहेत. तर त्याच्यासाठी हे म्हणजे रागी पीठ इज द बेस्ट. कॉम्प्लेक्स कार्ब्स असतात त्यामुळे ते हेल्दी असतात आणि डाएटसाठी परफेक्ट असतात. हा बटर पेपर, हे आपला पिठाचा गोळा आणि आता आपल्याला छान लाटून घ्यायचं. हा जो पेपर आहे ना तो खाली सटकतोय म्हणून मग मी आता पोळपाटावर ठेवून लाटून घेते. अशी आपली पोळी झालेली आहे आणि उचलायची झाली तर तुम्ही असं पण उचलू शकता, पण म्हणजे तुटण्याची भीती असते म्हणून मी म्हणलं की प्लास्टिक ह्याच्यावरती डायरेक्ट तव्यावरती घालू शकता. आता ह्याचा शेप असा झालाय, पण तुम्हाला परफेक्ट शेपची पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यावरती असं झाकण ठेवून वगैरे बरोबर गोलाकार पण करू शकता. तर बघा आता मी हे उचलते, हे बघा तव्यावरती टाकून घेऊया आणि हे तव्यावरती असं व्यवस्थित शेकून घ्यायचं. आणि लिटरली जसं आपण फुलका फुगवतो ना तसं हे फुगतं. फुलक्यासारखी कशी फुगली बघा, मस्त. हे बघा अशी फुगली आहे मस्त. इकडे माझ्या भाकऱ्या अजूनही चालू आहेत, पण म्हटलं तोपर्यंत तुम्हाला दाखवायचं किती सुंदर आणि गरमागरम भाकऱ्या झाल्यात बघा. आणि मऊ म्हणाल तर हे बघा एवढ्या मऊ आहेत, एवढ्या मऊ लुसलुशीत एकदम. तर खूप छान होते, खूप मऊ होते. मी तर तुम्हाला दाखवलंच आहे बघा, हातामध्ये किती पण मुरडली तरी सुद्धा परत होती तशी आणि एकदम मऊ होते. तर मी तर म्हणेन की जे जे लोक डाएट करतायत आता त्यांनी नक्की 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 ह्या ट्राय करा. खूप सोपे आहेत आणि सकाळी एकदा आपण जसं चहा करतो त्यावेळेस तुम्ही हे पीठ उकड काढून ठेवू शकता आणि गोळे करून त्याच्या साईडला ठेवले की जेव्हा केव्हा तुम्ही जेवणार त्यावेळेस पटकन तुम्ही पेपरवर थापून गरमागरम आपण जेवू शकतो. आणि ह्याच्यासोबत आता मी एन्जॉय करणार आहे भेंडीची भाजी. खूप जास्त भूक लागली मला. म्हणजे आधी वाटायचं की काय नाचणीची पोळी वगैरे असं तसं फुलके नाचणीचे नको वाटायचं, पण आता एकदम छान वाटतं. म्हणजे मला रोजच्या आपण जशा पोळ्या खातो तसंच मला वाटतं की म्हणजे डाएट विएट बिलकुल वाटत नाही. तर अशा आहेत छानशा नाचणीच्या पोळ्या. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असणार बघायला. असा आहे माझा आजचा लंच. तर इथे आहेत आपल्या मस्त अशा नाचणीच्या फुलके भाकऱ्या पोळ्या काही म्हणू शकता. त्यानंतर इथे आहे मस्त अशी गरमागरम भेंडीची भाजी. त्यानंतर थोडेसे गाजरं वगैरे चिरून घेतलेले आहेत सलाडमध्ये. तर हे बघा तोडल्यानंतर आतमध्ये बघा पॉकेट, भारी ना, फुल पदर वगैरे पडतात एकदम मस्त. आणि असं वाटतच नाही की आपण नाचणीची भाकरी खातोय. डाएट फूड इज नॉट बोरिंग ॲट ऑल.
आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि मी जस्ट शौर्याला पण घेऊन आले स्कूलमधून आणि चेतन सियानाला पण घेऊन आले. तर आता सियानाचा हातपाय धुणं वगैरे ते चालू आहे. स्कूलमधून आल्यावरती पहिले हँड वॉश इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यांना हाय कर शौर्य. आणि आम्ही आता बनवतोय हे हॉट चॉकलेट. तर तुम्हाला माहिती आहे ना माझ्याकडे हे कॉफी मशीन आहे. तर त्याच्यामधले हे पॉड्स असतात, कॉफी पॉड्स. इथे काही ठेवले आहेत. हे कॉफी पॉड्स आहेत, हे हॉट चॉकलेटचे पॉड्स आहेत. तर म्हटलं की हॉट चॉकलेट प्यायची इच्छा झाली. डिसेंबरच्या महिन्यामध्ये इथे खूप जण हॉट चॉकलेट म्हणजे पिलं जातं इथे. तर इथे आमचं हॉट चॉकलेट तयार आहे आणि सियाना आणि मी मस्त आज एन्जॉय करणार आहे. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.